जीवापलीकडचा विषय म्हणजे शेती आहे. कारण इतर क्षेत्रात जर बघायला गेलं तर तुम्ही जेवढं काम करता त्याचा मोबदला तुम्हाला भेटत असतो, त्याचं श्रेय तुम्हाला भेटत असतं. पण असा एकच जीवापलीकडचा विषय आहे, ती म्हणजे शेती. ज्यात तुम्ही कितीही कष्ट करा त्याचा मोबदला तुम्हाला हवा तसा मिळेल असं नाही. हां, पण तुम्ही कसं उत्पन्न काढताय ह्याच्यावर नक्कीच भेटतो. पण आपण बघितलं, आपल्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली. 2024बद्दल जर बोलायचं झालं तर त्या उन्हात बराच पाऊसच नव्हता. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. पाण्याचं महत्त्व कळालं. पण 2025ला जर बघायला जर गेलं तर प्रचंड पाऊस आला आणि त्याच्यामुळं अति पाणी झालं. त्यावेळेस देखील नुकसान झालं. त्याच्यामुळं शेतकऱ्याची बघायला गेलं तर एकूणच अवस्था काय होती तर बाबा, एखाद्या वेळेस पाऊस असतो तर एखाद्या वेळेस नसतो. जसं पोषक वातावरण पाहिजे तसं मिळत नाही. पण जर तुम्ही जर एखादी नोकरी करत असाल तर तिथं ज्या गोष्टी तुम्ही शिकलाय, ज्या क्षेत्रात काय असतं ते तुम्ही पाहिलंय, त्या क्षेत्रानुसार काम करत असता. पण ही शेती निसर्गावरती आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून करावी लागते. तेव्हा कुठं फुलते. आणि तुम्ही बघू शकता ही शेती कशी फुलली. ही आहे माझी आई.